चंद्रपुरातील ओबीसी आंदोलन सोडायला फडणवीस जाणार। सह्याद्री अतिथीगृहावरील ओबीसी महासंघाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी ग्वाही ओबीसी बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। ओबीसी महासंघाच्या बैठकीमध्ये अजित पवार आणि छगन भुजबळ यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। भुजबळ यांनी ओबीसींची आकडेवारी बैठकीमध्ये मांडलेली होती, मात्र अजित पवार यांनी भुजबळ यांच्या आकडेवारीला आव्हान देत ही आकडेवारी खरी असल्याचं दाखवून द्या असं भुजबळ यांनी सुनावल्याची माहिती कळतीये। ओबीसींना आता उत्पन्नाच्या दाखल्याची गरज नाही असा महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। यापूर्वी ओबीसी विद्यार्थ्यांना आरक्षणासाठी उत्पन्नाच्या दाखल्याची गरज असायची, परंतु आता ओबीसी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळतोय। आता फक्त क्रिमिलियल प्रमाणपत्राच्या आधारे आरक्षणाचे फायदे मिळणार आहेत। मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याचा वाद आता कोर्टामध्ये गेलाय। ओबीसी मुक्ती मोर्चाच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये याचिका दाखल करण्यात आली। याचिकेवरती 4 ऑक्टोबरला सुनावणी होणार आहे। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज लातूर दौऱ्यावरती येणार आहेत। लातूरच्या किल्लार येथे शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा होणार आहे। 30 सप्टेंबर 1993ला किल्लार येथे भूकंप झालेला होता आणि यावेळी शरद पवार यांनी संपूर्ण नागरिकांचं पुनर्वसन दिलेलं होतं। याच अनुषंगाने ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। संसदेच्या विशेष अधिवेशनामध्ये नुकतंच मंजूर झालेल्या महिला आरक्षण विधेयकाला राष्ट्रपतींची मंजुरी मिळालेली आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ह्या विधेयकावरती स्वाक्षरी केल्यानंतर या विधेयकाला कायद्याचं स्वरूप प्राप्त झालंय। आता अधिकाऱ्यांची पदे कंत्राटी पद्धतीने भरून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांचं भविष्य उद्ध्वस्त करण्याचा विडा हा राज्य सरकारने उचललेला आहे अशी टीका नाना पटोले यांनी केली। ही जाहिरात तात्काळ रद्द करून सरकारने नोकर भरती संदर्भात स्पष्ट भूमिका मांडावी, अन्यथा तरुणांच्या हितासाठी काँग्रेस रस्त्यावरती उतरेल असा इशारा त्यांनी दिला। ठाकरे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये प्रतिज्ञापत्र दाखल करण्यात आले। नार्वेकरांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर ठाकरे गटाने आक्षेप नोंदवत सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतली। अपात्रतेसंदर्भात सुनावणी घेण्याचं सोडून विधानसभा अध्यक्ष इतर मुद्द्यांकडे लक्ष देत असल्याचा आरोप देखील ठाकरे गटाने केला। दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून ठाकरे गटाने मुंबई महापालिकेला महिनाभरापूर्वी अर्ज केलाय। गेल्या वर्षी मैदानावरून ठाकरे शिंदे आमने सामने आलेले होते, यावेळी मात्र आम्हालाच मैदान मिळेल असा विश्वास ठाकरे गटाने व्यक्त केला। मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवलेलं आहे। मराठी माणसांना घर नाकारणाऱ्यांवरती कारवाईसाठी पत्र पाठवण्यात आलेलं आहे असं हे पत्र लिहिण्यात आलंय। मुंबईतील अस्वच्छता चिंताजनक असल्याचं आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेला पत्र लिहिलेलं आहे। प्रशासक कंत्राटदारांना खुश करण्यात व्यस्त असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत राज्य सरकारवरती निशाणा साधला। रायगड जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे रायगड जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्त्यांनी नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय। या सर्वांचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वागत केलं। वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकर यांनी एक विधान केलेलं आहे। सर्व पक्षांनी स्वतंत्र निवडणुका लढवल्या तर वंचित 48 जागा लढणार, अकोल्यामध्ये लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं। राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी हायकोर्टानं त्यांना दिलासा दिलेला आहे। बारामती ॲग्रो प्लांट प्रकरणी रोहित पवार यांना दिलासा देण्यात आलाय। 6 ऑक्टोबरपर्यंत कोणतीही कारवाई न करण्याचे निर्देश हायकोर्टानं महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने दिलेले आहे। राज्य सरकारनं आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीला नोटीस बजावून कंपनी बंद करण्याचे आदेश दिले। यवतमाळमध्ये या कारवाईचा निषेध करण्यात आला। राष्ट्रवादीकडून प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस जाळून निषेध करण्यात आला। आणि या सर्व बातम्यांसोबत बातमीपत्रात वेळ झालेली आहे एका छोट्याशा ब्रेकची। यानंतरचं बातमीपत्र काही क्षणात। पण सोहळा पार पडला। वाशिम जिल्ह्यामध्ये 10,000 कोटी रुपयांच्या रस्त्यांची कामं पूर्ण करणार असल्याचं त्यांनी प्रतिपादन केलं।
नितीन गडकरी यांनी वक्तव्य केलेलं आहे, मी प्रचारासाठी बॅनर लावणार नाही आणि आगाऊ खर्च देखील करणार नाही आणि मतदारांना चहा दारू देखील पाजणार नाही, असं गडकरी यांनी म्हटलेलं आहे. वाशिम जिल्ह्यातील सर्व आमदार खासदारांनी कोणत्याही ठेकेदाराला त्रास देऊ नका. नितीन गडकरी यांनी जिल्ह्यातील आमदार आणि खासदार पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली आहे. उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या एका व्हॉट्सअप स्टेटसवरून राजकीय वर्तुळामध्ये भुवया उंचावल्याचं पाहायला मिळतंय. काही मिनिटातच त्यांनी हे स्टेटस डिलीट केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून स्टेटस मागे घेतल्याचं किरण सामंत यांनी म्हटलं. लोकसभेत भाजप शिवसेना एकत्रच काम करणार असल्याची प्रतिक्रिया आमदार गणपत गायकवाड यांनी दिली. कल्याण लोकसभेमध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेच उभे राहणार असून पक्षाचे नेते आहेत, ते कोणाला तिकीट द्यायचं ते ठरवतील, अशी प्रतिक्रिया कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी दिली. गोडसेचं उदात्तीकरण करणाऱ्या सदावर्ते यांच्यावरती कारवाई करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत केलेली आहे. राज्य सरकारनं तात्काळ कारवाई करावी, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं. बाप्पाच्या आशीर्वादानं पुढच्या वर्षी काँग्रेसच सरकार स्थापन होणार, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी मोठा दावा केलाय. कावेरी पाणी प्रश्नावरती कर्नाटकातील अनेक संघटना राज्यव्यापी बंदसाठी एकत्र आल्यात. मंड्याजवळ कावेरी पाण्यामध्ये उभं राहून कन्नड समर्थक संघटनांनी आंदोलन केलं. परभणी आणि धाराशिव लोकसभेच्या जागा लढू आणि 100% जिंकू, असा दावा राज्याचे क्रीडा युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केला आणि या जागांवरती दावा सांगितल्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. मराठी आहे म्हणून ऑफिस नाकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या 2 आरोपींना हँडबॉन्डवर सोडण्यात आलंय. प्रवीण तन्ना आणि निलेश तन्ना अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. मुंबईत मराठी माणसाला घर देण्यावरून डावलल्यानं अजून नियम आणणं गरजेचं आहे. सभागृहात नियम करता येतील का, जेणेकरून नागरिकांना घर देणं डावलता येणार नाही, असं वक्तव्य विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी सोलापूरमध्ये केलं. मुलुंडमधील तृप्ती देवरुखकर यांना मराठी असल्याच्या कारणावरून घर नाकारल्याचा मुद्दा चांगलाच तापलाय. तृप्ती देवरुखकर यांनी जितेंद्र आव्हाड यांची देखील भेट घेतली. यावेळी आव्हाड यांनी समाजामध्ये सध्या द्वेष भावनेला खतपाणी घालण्याचे जे उद्योग सुरू आहेत त्याचा निषेध करतो, अशी प्रतिक्रिया दिली. अमरावती शहराचे भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार प्रवीण पोटेंची जीभ घसरल्याचं समोर आले. यावेळी प्रवीण पोटे यांनी निवृत्त आयुक्त आणि कंत्राटदारांना शिवीगाळ केल्याचं समोर आलंय. खंडणी प्रकरणी सचिन वाजेला 2 लाखांच्या जात मुचलक्यावरती जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. सचिन वाजेवर एकूण 4 गुन्हे दाखल झालेले आहेत. बिमल अग्रवाल या व्यापाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केलेला आहे. जामीन मंजूर झाला तरी वाजे मात्र तुरुंगातच राहणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा परदेश दौरा रद्द झालेला आहे. 66व्या राष्ट्रकुल संसदीय परिषदेला नार्वेकर हजेरी लावणार होते. दौरा रद्द करण्याचं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये. कॅनडा खलिस्तानींना प्रोत्साहन देत असल्यानं भारतानं जागतिक पातळीवरती अनेक ठिकाणी कॅनडाला फटकारलं आणि यानंतर आता कॅनडाचे पंतप्रधान काहीसे नरमल्याचं पाहायला मिळतंय. आणि या सर्व बातम्यांसोबत बातमीपत्रात वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. बातम्यांचा उगाच सुरू राहणार आहे. कुठेही जाऊ नका, पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.